मित्रांनो, आता आपली ऑयस्टर मशरूमची भजी तयार झाल्यात आणि तुम्ही बघू शकता की ही भजी खरंच खूप कुरकुरीत दिसतायत. नमस्कार मंडळी, कसं काय, मजेत ना? तर सुरू करूया आजचा नवीन ब्लॉग. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि मी आता आलेलो आहे आमच्या मशरूम फार्मवरती. एकच मिनिट मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण ऑयस्टर मशरूमची शेती केलेली. आता काय आलं की जेवणाची वेळ झालती आणि थोडंसं काहीतरी चटपटीत खायचं म्हणून मी या ठिकाणी आलो होतो. तर मित्रांनो, आता आपण बनवणार आहोत ऑयस्टर मशरूमची भजी. तर मित्रांनो, काय आहे की या ठिकाणी तुम्ही हा बंच बघू शकता. तर हा हार्वेस्ट केला तरी चालेल. आता हार्वेस्ट करणं खूप सोपं आहे मित्रांनो. आपल्याला काय करावं लागतं की हा मशरूमचा जो बंच आहे ना, तो असा ट्विस्ट करायचा, असं थोडासा आहे ना फिरवायचा आणि या ठिकाणी आपली ऑयस्टर मशरूमची हार्वेस्टिंग झालेली. मी काय करतो, अजून एक असाच बंच घेतो, म्हणजे आपली आत्ताची दुपारची सोय होईल आणि आपली चटपटीत रेसिपी म्हणजे चटपटीत भजीची रेसिपी आपण करूया. मित्रांनो, आपल्याकडे आहेत आता ऑयस्टर मशरूम, जे की आपण आत्ताच आपल्या फार्म मधून हार्वेस्ट करून आणले. तर मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपण ऑयस्टर मशरूमचे बंच हार्वेस्ट करून आणले होते. तर मित्रांनो, मी काय केलं की याच्यामधला अननेसेसरी पार्ट जो की आपण खाऊ नाही शकत किंवा जो की बाजूला काढावा लागतो, तर तो मी असा बाजूला काढलेला आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी याला जो भुसा होता, जो बेडवरचा भुसा होता, तर तो चिकटलेला आहे. आपण काय केलं की तो भुसा फक्त बाजूला काढलेला आहे. आता मित्रांनो, काय आहे की हा ऑयस्टर मशरूम आहे आणि या मशरूमची टेस्ट खरंच खूप सुंदर असते. त्याचबरोबर या मशरूमचे हेल्थ बेनिफिट सुद्धा खूप असतात, जसं की यामध्ये विटामिन्स असतात, प्रोटीन्स असतात, मिनरल्स असतात आणि हाय फायबर सुद्धा असते. त्यामुळे शरीरासाठी आणि पचनशक्तीसाठी खरंच खूप चांगले. तर मित्रांनो, काय आहे की या मशरूमचा प्रत्येक पार्ट हा खाण्यासारखा असतो. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की देठ काढून फेकला पाहिजेत. तर मित्रांनो, असं काही नाहीये. या मशरूम मध्ये जे काही प्रोटीन्स आणि विटामिन्स किंवा मिनरल्सचं जे काही प्रमाण असतं, तर ते सर्व भागांमध्ये सेम प्रमाणात असतं. तर मित्रांनो, हे वजनावर ठरतं. त्यामुळे फक्त पाकळीच खाल्ली पाहिजे आणि देठ असा कट करून फेकून दिला पाहिजे, तर असं काही नाहीये. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी हे सगळेच मशरूम खाऊ शकता. यामध्ये छोटा मशरूम जरी असेल किंवा मोठा मशरूम जरी असेल तरी तो तुम्ही खाऊ शकता. चला तर मग आता आपण भजी बनवायला सुरुवात करूया. आता मी तुम्हाला दाखवतो आपण या ठिकाणी काय काय सामग्री घेतलेली. तर मित्रांनो, काय आहे की आपण घेतलेले बेसन पीठ, त्याचबरोबर आपण घेतलेले मसाले. तर मित्रांनो, काय आहे की या ठिकाणी हा घरचा मसाला आहे, हा कांदा मसाला आहे, हा गोडा मसाला आहे आणि या ठिकाणी आपण ही हळद घेतलेली. त्याचबरोबर मित्रांनो, आपण मीठ घेतलेले, जे की आपण चवीनुसार टाकणार. चला तर मग आपण आता बेसन पिठाचं बॅटर बनवूया. मित्रांनो, आपण आता काय करतोय की यामध्ये या बेसन पिठामध्ये आता हे सगळे मसाले त्याचबरोबर हळद टाकली. त्याचबरोबर आपण आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकतोय. आता काय करूया मित्रांनो, हे थोडंसं हलवून घेऊया. आता आपण पाणी टाकायला सुरुवात करूया. मित्रांनो, काय करायचंय की पाणी म्हणजे मापातच टाकायचंय. जास्तही नको आणि कमीही नको. आता मला तर वाटतं हे पाणी बास होईल, आपल्याला परत काय टाकायला लागणार नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी बेसन पिठाचं बॅटर आपलं तयार झालं. तुम्ही बघू शकता, हे जास्त पातळ सुद्धा नाहीये, त्याचबरोबर हे जास्त घट्ट सुद्धा नाहीये. मित्रांनो, आपण गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेले. आता आपण काय करणार आहे की आपल्या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये मशरूम्सला टाकणार आहे. या मशरूम्सला आपण चांगल्या प्रकारे हे बॅटर लावून घेतोय आणि आता एक एक करून आपण हे मशरूम्स कढईमध्ये सोडणार आहे. ज्याप्रमाणे आपण कांदा भजी करतो किंवा बटाटा भजी करतो, त्याचप्रमाणे आपण ऑयस्टर मशरूमची भजी सुद्धा करू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपली मशरूमची भाजी चांगल्या प्रकारे फ्राय झालेली. आता आपण यांना बाहेर काढू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी मशरूमची भजी चांगल्या प्रकारे फ्राय झालेली. तर मित्रांनो, काय आहे की ज्यावेळेस आपण बाजारातून ऑयस्टर मशरूम आणतो, तर त्यावेळेस आपण असे डायरेक्ट सुद्धा या बेसन पिठाच्या
बॅटरमध्ये टाकून भजी काढू शकतो. परंतु काय आहे की आपण दुसऱ्या प्रकारे सुद्धा या ठिकाणी ऑयस्टर मशरूमची भजी करू शकतो. तर ते मी तुम्हाला दाखवतो. आता आपण सेम बॅटरमध्येच काय करणार आहे की ऑयस्टर मशरूमला एका ठराविक आकारामध्ये हाताने स्प्लिट करणार आहे. मित्रांनो, आपल्याला काय करायचंय की हे मशरूम असं छोट्या पार्ट्समध्ये स्प्लिट करायचे. बाकीच्या मशरूमचे सुद्धा मी असे छोटे पार्ट्स करतोय. आता आपण काय करणार आहे की या मशरूमच्या पार्ट्सला चांगल्या प्रकारे बॅटर लावून घेतोय आणि आता आपण याची सुद्धा भजी काढणार आहे. आता मित्रांनो, काय की मी तुम्हाला दाखवलं की आपण या प्रकारे सुद्धा भजी करू शकतो, किंवा आपण डायरेक्ट जरी मशरूम याच्यामध्ये टाकला आणि तो सुद्धा फ्राय केला तर आपण तशी सुद्धा भजी करू शकतो. आता ते आपल्यावर डिपेंड आहे. जर आपल्याला खरंच खूप गडबड असेल आणि अर्जंटली आपल्याला भजी बनवायची असेल तर आपण डायरेक्ट बेसन पिठाच्या बॅटरमध्ये टाकून या ठिकाणी भजी काढू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता आपली भजी फ्राय झालेली. आता आपण काय करू, त्याला ताटलीमध्ये काढून घेऊ. मित्रांनो, आपली कुरकुरीत ऑयस्टर मशरूमची भजी तयार आहे. आपण यांना दोन प्रकारे केलेले. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण काय केलेले की असा डायरेक्ट मशरूम फ्राय केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी असे मशरूमचे छोटे पार्ट्स करून त्यांना फ्राय केलेले. दोन्हींची टेस्ट सेमच असते, फक्त दिसायला आकार वेगळा. तर मित्रांनो, तुम्हाला यामधली कोणती भजी दिसायला सुंदर वाटली ते व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर मित्रांनो, काय झाले की माझ्या तर तोंडाला आहे ना आत्ताच खूप पाणी सुटले. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आहे ना नक्कीच आवडेल. तुम्ही सुद्धा ही ऑयस्टर मशरूमची भजी नक्कीच ट्राय करा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.